नमस्कार. संस्कृत विषयाची उपयोजिता या विषयावर आजचा हा व्हिडिओ आपण पाहणार आहोत. मी डॉक्टर संजीवनी श्रीपाद नेरकर, सहयोगी प्राध्यापक संस्कृत विभाग, वैकुंठवासी धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालय देगलूर. तसे पाहता संस्कृत ही भारताची प्राचीन भाषा आहे. आज जरी तिला डेड लँग्वेज, मृतभाषा असे काहीसे मानत असले तरी आपल्या भारताचा प्राचीन इतिहास, प्राचीन वाङ्मय आणि प्राचीन परंपरेची धरोहर म्हणून जिथे कुठे साहित्य उपलब्ध आहे ते सर्व काही साहित्य संस्कृत भाषेत आहे. त्यामुळे संस्कृत ही भारताची प्राचीन, समृद्ध आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून विकसित झालेली भाषा आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. तिची उपयोजिता ही खालीलप्रमाणे आपल्याला स्पष्ट करता येते. सांस्कृतिक व धार्मिक उपयोजिता. वेद, उपनिषद, पुराणे, रामायण, महाभारत आणि भगवद्गीता ही धर्मशास्त्रांची मूलभूत ग्रंथरचना संस्कृतमध्ये झालेली आहे. विविध धार्मिक विधी, मंत्रोच्चार, पूजा पद्धती संस्कृत भाषेच्या माध्यमातूनच पार पाडल्या जातात. शैक्षणिक व शास्त्रीय उपयोजितेच्या दृष्टिकोनातून व्याकरण, न्यायशास्त्र, तत्त्वज्ञान, आयुर्वेद, ज्योतिष, वास्तुशास्त्र, योग इत्यादी विषयांचे प्राथमिक स्तोत्र ग्रंथ हे देखील संस्कृतमध्ये आहेत. आधुनिक गणित, खगोलशास्त्र, वैद्यकशास्त्र यांचेही अनेक तत्त्वज्ञान संस्कृत ग्रंथामध्ये सापडते. भाषाशास्त्रीय उपयोजितेच्या दृष्टिकोनातून ही भाषा अतिशय महत्त्वाची आहे, कारण संस्कृत भाषेचा संपूर्ण व्यवहार हा मूलतः श्रवण तसेच पठन या माध्यमातून चालतो आणि यामुळे उच्चारण स्थानं ही बलस्थानं होऊन जातात. संस्कृत ही युरोपीय भाषाकुळातील मूळ भाषा मानली जाते. इतर अनेक भारतीय भाषांचे मूळ संस्कृतमध्ये आहे, त्यामुळे भाषाशास्त्राच्या अभ्यासात ती उपयुक्त ठरते. आंतरराष्ट्रीय उपयोजितेच्या दृष्टिकोनातून पाहिले झाले तर आपल्याला माहिती आहे की योग असो, ध्यान असो, आयुर्वेद असो या भारतीय परंपरा किंवा शास्त्रीय ग्रंथ किंवा शास्त्रीय कला या दृष्टिकोनातून आज जरी आपण मानत असले तरीही योग जेव्हा योगा होऊन आला तेव्हाच आपले लक्ष गेले आणि त्या परंपरेकडे आपण झुकतं माप दिलं. त्यामुळे याचं मूळ गाभा पाहताना भारतीय परंपरेचा प्रसार होतानाच संस्कृतचं महत्त्व हे आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढले आहे आणि सर्वांचे लक्ष हे दिवसेंदिवस पातंजल योगशास्त्राकडे झुकलेले आहे. जर्मनी, अमेरिका, रशिया, नेदरलँडसारख्या देशात आज संस्कृत शिक्षण संशोधन केंद्र स्थापन झाली असून गीतेतील मानसशास्त्र, संस्कृत साहित्य आणि व्यवस्थापन इत्यादी विविध विषयांचा सांगोपांग आज अभ्यास सर्वत्र होतो आहे. रामायण आणि महाभारत तसेच विविध शास्त्रीय ग्रंथावर आज संशोधन सुरू आहे. नोकरी आणि व्यवसायातील उपयोजितेच्या दृष्टिकोनातून पाहिले तर शैक्षणिक क्षेत्रात प्राध्यापक, शिक्षक हे तर होता येतेच, परंतु नेट सेट PhD केल्यास कॉलेजमध्ये प्राध्यापकही होता येतं. ऑनलाईन ट्यूटर, कोचिंग क्लासेस, ऑनलाईन शिक्षण जसे विविध व्यासपीठाचे जे यूट्यूब, उदयमी यांवर सुद्धा संस्कृत शिकवण्याची संधी प्राप्त होते. तसेच संशोधन आणि भाषांतर या क्षेत्रातही विविध हस्तलिखितांचे संपादन, अभ्यास, अनुवाद, IKS यासारख्या संस्थांमध्ये संशोधनांची संधी तर मिळतेच, परंतु सरकारी कागदपत्रांचे, ऐतिहासिक ग्रंथांचे विविध भाषांमधील अनुवाद करण्याची सुद्धा संधी अनुवादक म्हणून केंद्र व राज्य शासनात प्राप्त होते. प्रशासकीय क्षेत्रात UPSC, MPSC तसेच विविध अधिकारी पदांवरही संस्कृत विषयामुळे नोकरी प्राप्त होऊ शकते. मीडिया अँड कम्युनिकेशन या क्षेत्रात फोनेटिक्स क्लिअर असल्यामुळे संस्कृत जाणकारांना, अभ्यासकांना जास्त संधी आहे. त्याचप्रमाणे विविध विद्यापीठांमध्ये अध्यापन आणि अध्ययन करण्याची संधी देखील या ठिकाणी मिळते. टेक्नॉलॉजी अँड डिजिटल संस्कृत यामध्ये संस्कृत, कम्प्युटेशनल लिंग्विस्टिक, NLP, AI यासारख्या विविध विषयांचा सांगोपांग अभ्यास, विविध विषयांशी एकत्रित सांगड या दृष्टिकोनातून
अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून भाषाशास्त्रासाठी संस्कृतचा अभ्यास उपयुक्त आहे. संगणकावरील संस्कृत सॉफ्टवेअर विकास, वेब कंटेंट लेखन या क्षेत्रातही संस्कृत विद्यार्थी, अभ्यासक, जाणकार हे जाऊ शकतात. इतर क्षेत्र पाहता योग शिक्षक, आयुर्वेदिक वैद्य संशोधक, इतर याचप्रमाणे टुरिस्ट गाईड, जसं विविध विशेष धार्मिक ऐतिहासिक स्थळांवर देखील नोकरी करता येते. पुरातत्व विभागात आर्किओलॉजी, एपिग्राफीमध्ये सुद्धा संस्कृत अभ्यासक जॉब मिळवू शकतात. तंत्रज्ञान संगणकातील उपयोजितेच्या दृष्टिकोनातून संस्कृत भाषा ही उपयुक्त, स्पष्ट आणि गणनायोग्य असल्याचे अनेक अभ्यासातून सिद्ध झाले आहे. एकूण पाहता संस्कृत ही केवळ प्राचीन भाषा नसून ती ज्ञानाचा गाभा आहे. आजही आधुनिक युगात तिचे शैक्षणिक, वैज्ञानिक, आध्यात्मिक बहुआयामी उपयोजन आहे. त्यामुळे संस्कृतचा अभ्यास हा केवळ पारंपरिक नव्हे तर आधुनिक दृष्टिकोनाने उपयुक्त आहे असे मला वाटते. धन्यवाद.